आडव्या काल्पनिक रेषा आहे त्यांना आपण काय म्हणतो तर अक्षांश आणि 0 डिग्री अक्षांशला आपण काय म्हणतो तर इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त आणि 23.5 डिग्रीला इकडे आहे कर्कवृत्त आणि 23.5 डिग्रीला इकडे आहे मकरवृत्त आणि इथे आहे 66.5 डिग्रीला इथे आहे आर्क्टिक सर्कल आणि इथे आहे अंटार्क्टिक सर्कल। ओके, तर हा जो प्रकार आहे, हा जो कर्कवृत्त ते मकरवृत्त हा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सूर्यकिरणे लंबरूप पडतात आणि जसं जसं आपण पोल्सकडे जाणार तशी तशी अक्षवृत्तांची लांबी ही काय होणार आहे तर कमी कमी होत जाणार आहे आणि 0 डिग्री जे रेखावृत्त आहे त्याचे 0 डिग्री रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात, एक पश्चिम गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध आणि ही जी आहे 0 डिग्री ही पूर्णपणे अटलांटिक ओशनमधून गेलेली आहे। ही एक काल्पनिक रेषा आहे आणि ही एक इंग्लंडमधून जाते जिथे त्याचं नाव आहे ग्रीनविच या शहरातून जाते, म्हणून याला GMT असं म्हणतात की तिथनं आपण टाईम मेजर करतो, ग्रीनविच मीन टाईम असं म्हणतात त्याला। आणि रेखांश हे पूर्ण कसे असतात तर अक्षांश हे एकमेकांना समांतर असतात म्हणजेच पॅरलल असतात। ओके, आणि म्हणून 0 डिग्रीच्या वरती 90 आणि खाली 90 असे 90 90 180 आणि हे 0 डिग्री विषुववृत्त +1 म्हणजेच 181 हे आपल्याकडे अक्षांश म्हणजेच अक्षवृत्त आहे आणि रेखावृत्त हे आपल्याकडे 360 डिग्री आहे। तर आणि एकत्रित वृत्त म्हणजे आपण काय एकत्रित अक्षांश आणि रेखावृत्त आणि अक्षवृत्त याची जर आपण एक हे डायग्राम काढली तर त्याला आपण काय म्हणतो तर वृत्त जाळी असं त्याला म्हणतात। म्हणजे आणि ह्याचा एकत्रित उपयोग कशासाठी होतो तर एखाद्या ठिकाणाची लोकेशन काढण्यासाठी वगैरे होतो, टायमिंग वगैरे काढण्यासाठी होतो। तर आता आपण बघणार आहोत की समजा आता मी ॲटलस घेते, ॲटलसमधून आपण आता हा मी ऑलरेडी इथे करून ठेवलेला आहे पण तुमच्या समजण्यासाठी मी काही गोष्टी परत रिपीट करते इथे। ओके, चालेल। विषुववृत्त, तर विषुववृत्त हे कोणत्या कोणत्या खंडामधून जातं पहिले आपण ते कॅल्क्युलेट करूया, ते काढूया। तर इथे दक्षिण अमेरिका, ओके 0 डिग्री इक्वेटर दक्षिण अमेरिका आपण इथे काढू की 0 डिग्री इक्वेटर कोणत्या कोणत्या खंडामधून जाते तर दक्षिण म्हणजे साऊथ अमेरिका, त्यानंतर आफ्रिका, त्यानंतर हे काय तर आशिया म्हणजेच 3 खंडामधून जाते। खंड हे झाले खंड। त्याच्यानंतर किती देशांमधून जाते किंवा कोणत्या देशांमधून जाते तर आता देश राहिले तर सर्वात पहिले इथे आहे इक्वेडोर, पूर्ण 13 देशामधून 13 कंट्रीजमधून हे विषुववृत्त जाते। तर फर्स्ट आहे इक्वेडोर, त्यानंतर आहे कोलंबिया, त्यानंतर आहे ब्राझील, त्यानंतर आहे दक्षिण अमेरिकाचा टोनो, त्यानंतर आहे गॅबॉन, त्यानंतर आहे एक ट्रिक आहे इथं डक्स, ओके डक्स, तर डक्स म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि यू म्हणजे युगांडा, सी म्हणजे कांगो आणि त्यानंतर के म्हणजे केनिया आणि एस म्हणजे सोमाली। ओके, त्याच्यानंतर आहे एम म्हणजेच मालदीव, आशियामधला मालदीव्स, त्यानंतर आहे इंडोनेशिया, हा झाला इंडोनेशिया इथं हा, त्याच्यानंतर इंडोनेशियानंतर किरिबती, इंडोनेशियानंतर किरिबती, हा इथे आहे किरिबती। ओके, तर इतक्या देशांमधून आपला इक्वेटर जातो। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13। तर आपण आता लक्षात घ्यायचं की खंड कोणत्या कोणत्या खंडामधून जातं म्हणलं तर विषुववृत्त तर साऊथ अमेरिका, त्यानंतर आफ्रिका आणि त्यानंतर आशिया म्हणजे 3 खंड।
ओके. आणि कोणकोणत्या देशांमधून जातं म्हणल्यावरती साऊथ अमेरिकेचे हे 3 कोणते कोणते, इक्वेडोर, कोलंबिया, म्हणजे हे इक्वेडोर, कोलंबिया आणि ब्राझील. ओके, हे झाले साऊथ अमेरिकाचे, म्हणजे साऊथ अमेरिकेचे 3. आफ्रिकामध्ये कोणते, टोंगो नंतर गॅबॉन नंतर डक्स म्हणजे काय, डी म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, यू म्हणजे युगांडा, सी म्हणजे कांगो, त्याच्यानंतर के म्हणजे केनिया आणि एस म्हणजे सोमालिया. ओके, हे झाले दक्षिण आफ्रिकेचे. किती झाले तर 1 2 3 4 5 6 7. ओके, हे 7 कुठून, आफ्रिका खंडामधून. आणि आशियामधून 3 आहेत. कोणते, मालदीव्स, इंडोनेशिया आणि किरिबती. तर हे लक्षात ठेवा की इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त, 0 डिग्री विषुववृत्त हे कोणत्या खंडातून जातं तर 3 खंड, आणि देश म्हणलं तर 13 कंट्री. लक्षात ठेवायचं, इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील हे झाले साऊथ अमेरिकेचे. टोगो, गॅबॉन आणि डक्स लक्षात ठेवायचं. डी म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा, सी म्हणजे कॉंगो बेसिन, आणि के म्हणजे केनिया आणि एस म्हणजे सोमालिया. हे झाले साऊथ आफ्रिकेचे. त्यानंतर अशा खंडामधून 3 आहेत, तर कोणते, मालदीव्स, इंडोनेशिया आणि किरिबती. हे लक्षात राहते. ओके, हे झाले. आता आपले इक्वेटर कोणत्या याच्यातून जातं तर आपण ते बघितलं. त्याच्यानंतर आता आपण, आणि जर समजा आपल्याला असं म्हटलं की इक्वेटर हे कोणत्या ओशनमधून जातं, तर ओशनमधून लक्षात घ्या. सर्वात पहिले इथं आहे पॅसिफिक ओशन, त्यानंतर आहे अटलांटिक ओशन, त्यानंतर आहे इंडियन ओशन. ओके, हे बघ, विषुववृत्त हे पॅसिफिक ओशन, त्यानंतर हे अटलांटिक ओशन, त्यानंतर हे इंडियन ओशन, त्यानंतर हे ईस्टर्न आणि वेस्टर्न असतं की ईस्टर्न पॅसिफिक ओशन आणि वेस्टर्न पॅसिफिक ओशन, म्हणजे असं जनरली आपण म्हणतो की हे ईस्टर्न पॅसिफिक ओशन आणि हे वेस्टर्न पॅसिफिक ओशन आहे. हे पॅसिफिक ओशन एकच आहे. त्याच्यानंतर पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि इंडियन ओशन, या 3 ओशनमधून काय जाते तर इक्वेटर जाते. त्याच्यानंतर आपण बघू आता कर्कवृत्त किती आहे, 23.5 डिग्रीला. 23.5 डिग्रीला. तर कर्कवृत्त कोणत्या खंडामधून जातं अगोदर आपण ते बघू. कर्कवृत्त हे कोणतं आहे, नॉर्थ अमेरिका म्हणजेच उत्तर अमेरिका, त्यानंतर आफ्रिका, त्यानंतर आफ्रिका खंड, त्यानंतर आशिया खंड, म्हणजे हे 3 खंडामधून जातं. हे पण 3 कोणते, नॉर्थ अमेरिका, त्यानंतर आफ्रिका. आणि एक लक्षात घ्यायचं की आफ्रिका हा एकमेव खंड आहे असा की ज्यामधून 3 पण अक्षवृत्त जातात, म्हणजे कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्तसुद्धा, आफ्रिका खंड आणि आशिया खंड. ओके, नॉर्थ अमेरिकाचे आता कोणते देश याच्यामध्ये येतात तर आपण बघू. एक नंबर आहे मेक्सिको, त्यानंतर बहामा. मी इथे सर्कल केलेलं आहे बघा, मेक्सिको इथे लिहिलेलं पण आहे, मेक्सिको, बहामा. त्यानंतर हे 2 झाले कशाचे, साऊथ. इथे मी तुम्हाला लिहून दाखवते. नॉर्थ अमेरिकेचे 2 कोणते आहे तर मेक्सिको आणि त्यानंतर बहामा. त्यानंतर वेस्टर्न सहारा इथे आपण आता आफ्रिकेमध्ये येणार. आफ्रिकेमध्ये आहे वेस्टर्न सहारा, त्यानंतर मॉरिटोनिया, त्यानंतर आहे माली, त्यानंतर आहे अल्जेरिया, त्यानंतर आहे नायजर, त्यानंतर आहे लिबिया, त्यानंतर आहे इजिप्त. तर आफ्रिका खंडाचे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 देश कशाचे झाले तर ह्याचे वेस्टर्न सहा 1 2 3 4 5 6 7 वेस्टर्न सहारा, मॉरिटोनिया, माली, अल्जेरिया, नायगर, लिबिया आणि इजिप्त. त्यानंतर आशियामधून 8 देशांमधून जाते. तर आशियाचे कोणते आहेत तर सागर वातागोत, तर इथनं म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो सेंट्रल आशिया आपण असं म्हणतो याला, ईस्टर्न सेंट्रल आशिया. तर ह्याच्यामधनं इथे नाही दिसणार आहे. हे झालं सौदी अरेबिया. फर्स्ट आहे सौदी अरेबिया, त्यानंतर UAE, त्यानंतर ओमान. हे 3 देश झाले. सौदी अरेबिया, UAE, ओमान, त्यानंतर इंडिया, त्यानंतर चायना,
ओके. इंडिया, चायना, बांगलादेश, त्यानंतर म्यानमार आणि तैवान. म्यानमार आणि तैवान. हा तैवान झाला, हा म्यानमार झाला, सॉरी हा चायना झाला, हा म्यानमार झाला. म्यानमार नंतर चायना येईल, बरोबर. म्यानमार नंतर चायना येईल, बांगलादेश, म्यानमार, इंडिया, बांगलादेश, म्यानमार आणि चायना, तैवान असं येईल. ओके. तर आशियामधून, सेंट्रल आशियामधून कोणते कोणते आहेत, तर आशियामधनं सौदी अरेबिया, त्यानंतर आहे UAE, त्यानंतर आहे ओमान, ओमान नंतर आहे इंडिया, इंडिया नंतर आहे बांगलादेश, बांगलादेश नंतर आहे म्यानमार आणि म्यानमार नंतर आहे तैवान, सॉरी चायना, आणि चायना नंतर आहे तैवान. ओके. तर एशियाचे किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 8, म्हणजे किती झाले टोटल हे 8 आणि 7 14 आणि 15 16 17, म्हणजे 17 कंट्रीजमधून काय जातं आपलं, तर कर्कवृत्त जाते. पहिले आपण खंड बघितले की कर्कवृत्त किती खंडामधून जातं, तर 3 खंडामधून. कोणते कोणते, नॉर्थ अमेरिका, आफ्रिका आणि आशिया. नॉर्थ अमेरिकाचे 2 देश आहेत, कोणते कोणते, मेक्सिको आणि बहामा. आणि आफ्रिकेचे 7 देश आहेत, कोणते, वेस्टर्न सहारा, मॉरिटोनिया, माली, अल्जेरिया, नायगर, लिबिया आणि इजिप्त. ओके. लक्षात ठेवायचं, वेस्टर्न सहारा, मॉरिटोनिया, माली म्हणजे M², वेस्टर्न सहारा, मॉरिटोनिया, माली, अल्जेरिया, नायगर, लिबिया आणि इजिप्त. आणि आशियाचे किती आहेत, तर 8. कोणते, सौदी अरेबिया, UAE, ओमान, इंडिया, बांगलादेश, म्यानमार, चायना आणि तैवान. ओके, हे लक्षात राहील. त्याच्यानंतर आता ओशन, की कोणत्या कोणत्या ओशनमधून हे कर्कवृत्त जातं, तर स्टार्टिंगला पॅसिफिक ओशन, त्यानंतर अटलांटिक ओशन आणि इंडियन ओशन. जसं की विस्तृत गेलेलं आहे आपलं, तसंच आपलं हे पण जाणार आहे. तर आणि एक अरेबियन सीमधनं पण जाते, हे पण लक्षात राहू द्या की अरेबियन सी आणि इंडियन ओशन पण म्हणतो आपण त्याला. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन सी, ईस्टर्न पॅसिफिक ओशन. ओके, इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर गल्फ. गल्फमध्ये पण गल्फ काही लक्षात ठेवायचं काम नाही आपल्याला, कारण की आपल्याला एवढं डीपमध्ये नाही विचारत. गल्फ वगैरे नाही विचारत, पण आपल्याला एक सी इथे रेड सी आहे बघा, रेड सी, जो आपला आफ्रिका खंड आणि आशिया खंडाला वेगळं करतो. ही सीमा आहे आशिया आणि आफ्रिकामधनं. तर इथनं हा आपला कर्कवृत्त जात आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं की जो कर्कवृत्त आहे हा, तर तो कोणत्या सीमधनं जातो, तर रेड सीमधनं जातो. ओके. आणि त्यानंतर अरेबियन सीमधनं पण जातो. अरेबियन सी, रेड सी आणि तैवान स्टेट आणि फिलिपाईन सी पण आहे. हे बघा इथं फिलिपाईन समुद्र, हा झाला फिलिपाईन समुद्र, हा झाला अरबी समुद्र आणि हा झाला तांबडा समुद्र. म्हणजे हे 3 सीमधून जातं. तर कर्कवृत्त एवढं लक्षात ठेवायचं की रेड सी, त्यानंतर अरेबियन सी आणि फिलिपाईन सी, तर हे 3 समुद्रामधून आपलं कर्कवृत्त जातं. त्यानंतर कर्कवृत्ताशी अजून एक जुळलेलं आहे, ते म्हणजे की कर्कवृत्त आपल्या भारतामधनं जातं, कर्कवृत्त इंडियामधनं जातं, ते पण 8 स्टेट्समधून. तर स्टार्टिंगला आपला गुजरात आहे, त्यानंतर आहे राजस्थान, त्याच्यानंतर आहे मध्य प्रदेश, त्यानंतर आहे छत्तीसगड, त्यानंतर आहे झारखंड, त्यानंतर आहे वेस्ट बेंगॉल आणि त्यानंतर आहे त्रिपुरा आणि त्यानंतर आहे मिझोराम. ओके. तर कोणत्या कोणत्या स्टेटमधून जातं, तर आपण लक्षात ठेवायचं की 8 स्टेटमधून जातं आहे. आणि 8 स्टेट कोणते कोणते आहेत, तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम. ओके. आणि सगळ्यात जास्त कोणत्या याच्यामधून जाते, तर म्हणजे कोणत्या याच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे, तर MP मध्ये सर्वात जास्त आणि राजस्थानमध्ये सर्वात कमी कर्कवृत्ताची लांबी आहे. आणि कर्कवृत्ताला 2दा छेदणारी, म्हणजे 2दा येऊन मिळणारी, 2दा टच होते कर्कवृत्ताला, अशी जी एक नदी आहे, म्हणजे जी मध्य प्रदेशमध्ये मधून उगम पावते, परत मग आणि परत राजस्थानमधून येऊन परत गुजरातमध्ये कच्छच्या आखातामध्ये जाते, त्याला आपण माही नदी असं म्हणतो. तर माही ही एकमेव नदी आहे जी कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदते. ओके, हे एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता हे झालं कर्कवृत्त. त्यानंतर आपण आता बघणार आहोत की कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकरवृत्त.
तर आता आपण मकरवृत्त बघणार आहोत की कोणत्या कोणत्या खंडामधून जाते. अगोदर आपण खंड बघूया. तर हे झालं साऊथ अमेरिका खंड, त्याच्यानंतर झालं आफ्रिका खंड, त्याच्यानंतर झालं ऑस्ट्रेलिया म्हणजे या 3 खंडांमधून जाते. ह्याच्यामध्ये अशी येणार नाही आहे ऑस्ट्रेलिया खंडामधून आपल्याला मकरवृत्त जाते. ह्याच्यामध्ये पण 3च खंड आहेत, प्रत्येकामध्ये आपल्याला 3-3 खंड. याच्यामध्ये फक्त चेंज आहे काय, साऊथ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. ओके, तर साऊथ अमेरिकाच्या कोणत्या कोणत्या देशामधनं जात आहे तर आपण बघूया. स्टार्टिंगला चिली हा देश आहे. चिलीमधनं अर्जेंटिनामधनं पॅराग्वे आणि पॅराग्वेमधनं ब्राझील. हे बघा इथं चिली हा जो आहे चिली तो आहे, हा आहे अर्जेंटिना, हा आहे पॅराग्वे आणि हा आहे ब्राझील. तर हे साऊथ अमेरिकेचे 4 कंट्री काय, चिली, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि ब्राझील. आणि आफ्रिकाचे आता बघितले आपण तर 1 मिनिट, नामिबिया इथे दिलेलं आहे. इथं ह्या साईडला जे आहे ह्या साईडला जे आहे तो नामिबिया, हा आहे बोट्सवाना नंतर हा आहे हा नामिबिया, त्यानंतर साऊथ आफ्रिका, त्यानंतर बोट्सवाना, त्यानंतर मोझांबिक आणि त्यानंतर मादागास्कर. हे जे आहेत आफ्रिका खंडातले 4 देश. आणि हा ऑस्ट्रेलिया आहे. तर आफ्रिकामधले कोणते कोणते आहे तर नामिबिया, त्यानंतर साऊथ आफ्रिका, त्यानंतर बोट्सवाना, त्यानंतर मोझांबिक आणि त्यानंतर मादागास्कर. एक सांगायचं म्हणजे की आणि हा लास्टला आहे ऑस्ट्रेलिया, हा एकच देश आहे. तर किती झाले हे झालं चिली, त्यानंतर अर्जेंटिना, पॅराग्वे, ब्राझील, नामिबिया, साऊथ आफ्रिका, बोट्सवाना, मोझांबिक आणि मादागास्कर. आफ्रिकेचे किती 1 2 3 4 5 आणि हे ऑस्ट्रेलिया आहे. आणि हे झाले आपले 10 देश. ओके, आता एक सांगायचं म्हणजे हा आफ्रिका खंड मी काढते 1 मिनिट. आफ्रिका इथे फोटो दिलेला आहे, तर तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही एक काम करा, मॅप घेऊन बसा असंच सेम तुमच्याकडे असेल तर. आणि मी जसं म्हणते तसं तुम्ही फक्त ऐका आणि जिथे दिसतंय तिथे क्लिक करा. तर हा जो आफ्रिका खंड आहे तर आफ्रिका खंडामध्ये तिन्ही पण आपले अक्षवृत्त गेलेले दिसतं आपल्याला. एक 0 डिग्री म्हणजेच विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर, त्यानंतर हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त पण गेलेलं आहे आणि मकरवृत्त पण गेलेलं आहे. तर याच्यामध्ये लक्ष ठेवायचं म्हणजे कसं की हा जो आफ्रिका खंड आहे ह्याच्यामध्ये एक कांगो म्हणून एक नदी आहे, कांगो, जी कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदते. जसं आपल्या इंडियामध्ये कर्कवृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी होती कोणती, माही. इथे तसंच विषुववृत्ताला 2 वेळेस छेदणारी नदी कोणती आहे तर कांगो. एवढं लक्षात ठेवायचं की आफ्रिका खंडामध्ये एक नदी आहे कांगो म्हणून, ती आपल्या इक्वेटरला म्हणजेच विषुववृत्ताला 2 वेळेस छेदते. आणि 0 डिग्री विषुववृत्त हे कोणत्या सरोवरातून जातं म्हटलं तर विक्टोरिया सरोवर. या विक्टोरिया सरोवरमधून आपलं इक्वेटर हे जातं. हे 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. त्याच्यानंतर हे एक सांगायचं झालं तर की जेव्हा आता हा जो भाग आहे आफ्रिका खंडाचा, हा एक बेट आहे मादागास्कर, तो जर इथे आपण बसवला तर तो एकदम फिट होऊन जातो. हा भाग इथे, हा भाग इथे, असं. म्हणजे तो काय होतोय तर हा वरती घसरत म्हणजे वरती जात आहे. तर हा जो भाग आहे आफ्रिका खंडातला इथे एक व्हॅली तयार झालेली आहे बघा. हे रेड लाईन दिलेल्या आहेत ह्या अशा. म्हणजे इथं एक खचदरी जशी तयार होते तशी इथे एक दरी तयार झालेली, त्याला रिफ्ट व्हॅली म्हणतात बघा. रिफ्ट व्हॅली असं म्हणतात त्याला. तर तिथं ते तसं झालेलं आहे. तर हा जो भाग आहे तो थोड्या दिवसानंतर असं सांगतात की हा ब्रेकडाऊन होणार आहे. आणि हा भाग जसा मादागास्कर आता आफ्रिका खंडातून वेगळा झालेला आहे तसंच हा भागसुद्धा वेगळा होणार आहे. तर थँक्यू. आता यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण मॅप रीडिंग घेऊन येणार आहे. तर तुम्ही परत माझ्यासोबत कंटिन्यू राहा. मी पूर्ण वर्ल्डचे
पॉलिटिकल मॅप आणि जॉग्राफिकल मॅप वगैरे घेऊन येणार आहे. सो आता मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉर्थ अमेरिका खंड घेऊन येते. तर तुम्ही माझा तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि थँक्यू.